त्यामुळे महसुली तुटीबद्दल त्यांनी ताशेरे ओढले. कॅगचा अहवाल हा कॅगनी द्यायचा असतो, पण जेवढं काही इन्व्हेस्टमेंट झालं आहे ते राज्यामध्ये, आज बघा या राज्यामध्ये परवा देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे या राज्याचा समृद्धी महामार्ग असो, शक्तीपीठ महामार्ग असो, या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असो, आपण नागपूर बघा, बदलतं नागपूर आहे, बदलती मुंबई आहे, 21व्या शतकातला विकसित महाराष्ट्र आहे. हे जे इन्व्हेस्टमेंट आहे, हे इन्व्हेस्टमेंट म्हणजे पुढचं फ्युचर आहे. तुम्ही जर कर्जाचा डोंगर वाढला त्याची चिंता करत बसले, कर्जाच्या डोंगराची चिंता करत बसले, तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार नाही. आणि एखादं कर्ज आज जरी 4%, 5%, 7% घेतलं असेल, याचं जे पुढच्या काळामध्ये जो GDP आमच्याकडे येणार आहे किंवा आमचं महाराष्ट्र पुढे जाणार आहे, कितीतरी पटीनं महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्यामुळं हे जे आज कर्ज आहे हे पुढच्या काळामध्ये मोठं या ठिकाणी इन्कमचं सोर्सेस आहे. तूट जी होती ती महसुली उत्पन्न आणि खर्च याच्या तुटीबद्दल. तुटी जरी असेल, ही तूट भरून काढायला काही वेळ लागत नाही, काही वेळ लागत नाही तूट भरून काढायला. देवेंद्रजींनी या राज्याचं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी मॅनेजमेंट केलं आहे, ज्या पद्धतीने त्यांचा फोकस आहे, या डेव्हलपमेंटच्या आधारावर उद्या या महाराष्ट्राला जी मजबूती मिळेल त्यातनं हे सारा तूट भरून निघतील. त्याला काही फार नाही. विदर्भातल्या बहुतेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक जे आहे ते उगवलेलं नाही. या बोगस सोयाबीनची विक्री झाल्याचा संशय आहे. काय या सर्व सप्लायर जे लोक आहेत, ज्या शॉपमध्ये विकल्या गेलं, ज्या मुख्य त्यांचे एजन्सीज आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्णय कृषी विभागाने घेतलेला आहे. परवाच माझं त्या ठिकाणी सूरज मांढरे त्यांचे कमिशनरशी बोलणं झालं. अमरावतीमध्ये बऱ्यापैकी 800, 900, 1000 शेतकऱ्याला फसवलं आहे, असे अनेक ठिकाणी तक्रारी आल्या आहेत. या कुठल्याही कृषी केंद्रांना, त्यांच्या सप्लायरला सरकार सोडणार नाही. त्यांच्यावर प्रचंड गंभीर गुन्हे दाखल करेल आणि या शेतकऱ्यांना पुन्हा बियाणं कसं देता येईल याकरता आम्ही काम करतोय. 50,000ची अट जी आहे ती फडणवीस साहेबांनी काढलेली आहे, तर सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं संपूर्ण महाराष्ट्राने अभिनंदन केलं. स्वतः शरद पवार साहेबांनी अभिनंदन केलं. विधिमंडळाने काल त्यांचं अभिनंदन केलं की एक महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्याकरता काल देवेंद्रजींनी घेतला आहे. 50,000ची अट कमी केल्यामुळे आता सरसकटचा मार्ग मोकळा झाला आहे. निश्चितपणे महाराष्ट्राकरता आनंदाची गोष्ट आहे. अमरावती बडनेर आहे ते उद्या लोकार्पण होणार आहे. उद्या फुलाचं मात्र त्यापूर्वी श्रेयवाद पाहायला मिळते. राणांनी जी निमंत्रण पत्रिका छापली त्यामध्ये आमदार आणि खासदाराचं नाव वगैरे. मला वाटतं की त्या निमंत्रण पत्रिका काही शासकीय नाही आहे, ती पत्रिका वेगळी आहे छापलेली. तर त्यांना पटलं ते नाव टाकले, त्यांना पटलं ते नाव नाही टाकले. तर ती काही शासकीय पत्रिका नाही, त्यांनी ती खाजगी पत्रिका छापली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी आपल्या महायुतीमध्ये येईल अशी चर्चा जी होते यावर तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळं जे काही होणार नाही त्यावर बोलून काही फायदा नाही. शिंदेचे जे विवादात्मक संघटन होते भाटकरे त्यांचा मुलगा 1 वर्षापासून घरी कोरे सातबारे छापत असल्याचे तपासामध्ये पूर आहे, ते पोलिसांनी जप्त देखील केले. नाही, त्यावर कारवाई होईल. आमच्या महसूल खात्याही छेडछाड केली असेल कोणी, ते कारवाई करू, त्याच्यात काही प्रश्न नाही. भारत सिर्फ एक बाजार नहीं वैश्विक विकास का लॉन्च पैड है, ऐसा प्रधानमंत्री मोदी ने दुनिया को संदेश दिया है. माननीय